वसमत तालुक्यातील गिरगाव येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग आमच्या शेतातून जाऊ नये यासाठीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना शेतकऱ्यांनी दिले आहे। हा शक्तीपीठ महामार्ग आमच्या शेतातून गेल्यास आमचे आतोनात नुकसान होणार आहे, त्यासाठी शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नकोच असे बोलताना शेतकऱ्यांनी सांगितले आहे। एकच मागणी आहे की शक्तीपीठ रद्द व्हावा। आम्ही त्याच्यासाठी आज आलेलो आहे। आमच्या अक्टोबर आज सुनावणी होती 1 तारखेला। आम्ही गिरगाव शिवारातील सर्व शेतकरी आहोत। तर आम्ही या मागणीसाठी आलेलो आहे की आम्हाला शक्तीपीठच नको। आमच्यावर जो लागणारा शक्तीपीठ आहे तो कुठल्याही शेतकऱ्याच्या कुठल्याही हिताचा नाही। एक तर शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा हा प्रकल्प आहे, त्याच्यामुळे आम्हाला हे शक्तीपीठ नकोच आहे। जरी सरकारला हा शक्तीपीठ करायचाच असेल तर आमच्या परिवाराला शक्तीपीठमध्ये अगोदर काढावे आणि निशुल्क प्रमाणामध्ये आमचा शक्तीपीठ न्यावा। आज किती गावचे एकंदरीत गिरगावचे शेतकरी आहेत। फक्त गिरगावच्या शेतकऱ्यांची आज आक्षेपावर सुनावणी होती। सुनावणी दरम्यान काय निर्णय झाला? एकच निर्णय झाला की एका मतानं समजा शेतकऱ्याचं शक्तीपीठच नकोच आम्हाला। आम्ही कुठल्याही प्रकारामध्ये शक्तीपीठ होऊ देणार नाही आणि कुठल्याही शासनाच्या अधिकाऱ्याला आमच्या जमिनीवर येऊ देणार नाही। आणि जर यायचं असेल तर त्यांनी त्यांच्या जीवितवाची जबाबदारी स्वतः घ्यावी आणि आमच्या जमिनीवर यावी। आज प्रशासनाच्या वतीने एवढी सूचना दिलेली आहे की आमच्या जे मागण्या आहेत ते आम्ही सर्वतोपरीने वर पोहोचेल एवढीच आम्हाला साहेबांनी आज सूचना दिलेली आहे। शेतकऱ्यांचं एकच सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याला स्थलांतर करण्याची वेळ येणार आहे। अल्पभूधारक शेतकऱ्यांना स्थलांतर आणि जे जमिनी राहणाऱ्या आहेत त्यांच्या जमिनी अतिशय निकृष्ट दर्जाच्या, कारण बारमाही जमिनी पीक असल्यामुळे आणि पावसाळ्यामुळे त्या जमिनीमध्ये आत्ता काहीच होऊ शकत नाही। आणि दुसरा मुद्दा म्हणजे हे प्रकल्पाचं काम कमीत कमी 4 वर्ष चालणार आहे। 4 वर्षामध्ये आजूबाजूच्या जमिनी अतिशय निकृष्ट दर्जाच्या होणार। तिथं वाळू गीट वगैरेचं प्रमाण असल्यामुळे निकृष्ट होणार। पुन्हा पाण्याच्या स्रोताचं प्रमाण कमी होणार, कारण एक 300 फुटाचा 350 फुटाचा रस्ता होणार आहे। पाण्याचं प्रमाण त्याच्यामुळे कमी होणार। वायू प्रदूषण होणार। पुन्हा जे नदी नाले त्याला पूर येण्याची शक्यता फार प्रमाणात होणार आहे। त्यामुळे परिसरातली शेती देखील भौगोलिक नकाशाच बदलणार आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।